हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अजून काही क्रोशाचे बेसिक स्टिच. त्यासाठी मी इथे ही 11 नंबरची सुई घेतली आहे आणि लोकर घेतली आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सुरुवातीला आपण ट्रिपल क्रोशे कसा घालायचा ते बघणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला 20 चेन घालून घ्यायचे. आता आपल्या 20 चेन इथे घालून झाल्यानंतर आपल्याला अजून इथे 2 चेन घालायचे, 1 आणि 2. आता ह्या ज्या आपण 2 चेन घालून घेतल्या त्या स्किप करणार आहोत आणि तिसऱ्या चेन पासून आपण ट्रिपल क्रोशे घालायला सुरुवात करणार. त्यासाठी सुईवरती मी इथे लोकरीचे 2 फेरे घेतले आणि आता या खालच्या चेनमधून सुई काढून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे पहिल्या 2 फेऱ्यांमधून सुई काढून घ्यायची. त्यानंतर त्याच्या 2 पुढच्या फेऱ्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत आणि नंतर उरलेल्या 2 फेऱ्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला ते ट्रिपल क्रोशे तयार झाला. परत एकदा मी दाखवते. सुईवरती लोकरीचे 2 फेरे घेतले आणि पुढच्या चेनमधून सुई काढून घेतली. त्यानंतर पहिल्या 2 फेऱ्यांमधून सुई काढून घेतली. त्यानंतर त्याच्या पुढच्या 2 फेऱ्यांमधून सुई काढून घेतली आणि उरलेल्या 2 फेऱ्यांमधून सुई काढून घेतली. अशा प्रकारे आपला ट्रिपल क्रोशे इथे तयार झाला. अशाच प्रकारे आपण बाकीचे ट्रिपल क्रोशे सुद्धा इथे घालून घेणार आहोत. तुम्ही आता बघू शकता इथे आपले ट्रिपल क्रोशे घालून तयार झालेत. आता पुढचा टाका मी इथे जो दाखवणार आहे तो आहे हाफ डबल क्रोशे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे 20 चेन घालून घ्यायचे. वीस चेन घालून झाल्यानंतर इथे आपल्याला अजून 2 चेन घालायचे, म्हणजे एकूण आपण इथे 22 चेन घालून घेणार आहोत. त्यानंतर या सुरुवातीच्या 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेन पासून आपण हाफ डबल क्रोशे घालायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी इथे सुईवरती एक लोकरीचा फेरा घेतला आणि या चेनमधून सुई काढून घेतली. म्हणजेच इथे आपले आता 3 फेरे तयार झाले. आता या तिन्ही फेऱ्यांमधून एकत्रित सुई काढून घेतली. अशा प्रकारे आपल्या इथे हाफ डबल क्रोशे तयार झाला. परत एकदा मी दाखवते. सुईवरती लोकरीचा एक फेरा घेतला आणि या चेनमधून सुई काढून घेतली आणि या तिन्ही फेऱ्यांमधून एकत्रित सुई काढून घेतली. अशा प्रकारे आपला हाफ डबल क्रोशे टाका तयार झाला. असेच उरलेले आपण हाफ डबल क्रोशे इथे घालून घेणार आहोत. तुम्ही आता बघू शकता इथे आपले हाफ डबल क्रोशे घालून तयार झाले. आता हा जो हाफ डबल क्रोशे आपण इथे घालून घेतला त्याच्या पुढेच मी तुम्हाला पफ स्टिच कसा घालायचा हे दाखवणार आहे. त्यासाठी मी आता इथे 3 चेन घालून घेणार आहे, 2 आणि 3. आता हे आपण वळवून घेणार आहोत. आता इथल्या पहिल्या खालच्या चेन पासून आपण पफ स्टिच घालायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी सुईवरती लोकरीचा एक फेरा घेतला आणि या खालच्या चेनमधून आपण सुई काढून घेणार आहोत. त्यानंतर परत एकदा लोकरीचा फेरा घेतला. परत त्याच चेनमधून आपण सुई काढून घेणार आहोत. परत अजून एकदा लोकरीचा फेरा घेतला आणि त्या चेनमधून आपण सुई काढून घेणार आहोत आणि चौथ्यांदा परत त्याच्यातूनच आपण सुई काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने 4 वेळा आपण लोकरीचे फेरे घेतले आणि आता या सगळ्या फेऱ्यांमधून आपण सुई काढून घेतली. अशा प्रकारे आपल्या इथे पफ स्टिच तयार झाला. परत एकदा मी दाखवते. तर सुईवरती लोकरीचा फेरा घेतला आणि पुढच्या चेनमधून आपण सुई काढून घेतली.
तसंच दुसऱ्यांदा लोकरीचा फेरा घेतला आणि सेम चेनमधून आपण ही सुई काढून घेणार आहोत. परत तिसऱ्यांदा लोकरीचा फेरा घेतला आणि त्याच चेनमधून परत सुई काढून घेतली आणि चौथ्यांदा लोकरीचा फेरा घेतला आणि त्याच चेनमधून आपण सुई काढून घेतली. आता एकत्रित सगळ्या फेऱ्यांमधून आपण ही सुई काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला पफ स्टिच इथे तयार झाला. पफ स्टिच घालत असताना आपली ही जी लोकर आहे ती जास्तीत जास्त मोकळी कशी राहील हे बघायचं. त्यामुळे आपला पफ जो आहे तो छान तयार होतो. अशाच प्रकारे आपण उरलेलं पफ स्टिच इथे घालून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपले सगळे पफ स्टिच इथे घालून तयार झाले. या व्हिडिओमध्ये आपण ट्रिपल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि पफ स्टिच कसं बनवायचं ते शिकलो. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.